लाडकी बहीण योजनेच्या 7व्या हप्त्याचे वितरण सुरू। हा व्हिडिओ मी 4 दिवसाआधी पोस्ट केला होता। त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारले होते की आम्हाला जानेवारीचा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 7व्या हप्त्याचे वितरण पूर्ण झालेले आहे। तर आता ज्या उर्वरित महिला आहेत ज्यांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही त्या आता घाबरलेल्या आहेत। त्यांना वाटत आहे की आता आम्ही या योजनेसाठी अपात्र झालो आहोत की काय, आता आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे की नाही। तर असं अजिबात नाही। जर अशा महिला या लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत असतील तर अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा सुरूच राहणार आहे। तर 28 जून 2024 रोजी जो GR प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यामध्ये पात्रता आणि अपात्रता यांचे जे निकष होते तेच निकष ठेवण्यात आलेले आहेत। या निकषामध्ये काहीच बदल करण्यात आलेला नाही। तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या उर्वरित महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मिळणार आहे ते आपण जाणून घेऊयात। ज्या महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत। तसेच ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन नसेल अशा महिला सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत। आणि ज्या महिला इतर कुठल्या सरकारी योजनेचा लाभ घेत नसतील तर अशा महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणार आहेत। तर अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता हा नक्कीच मिळणार आहे। तर अशा लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा जेव्हा फेब्रुवारीचा हप्ता वितरित केला जाणार आहे म्हणजेच 8वा हप्ता वितरित केला जाणार आहे तेव्हा दोन्ही हप्ते मिळून म्हणजेच जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता असे 2 हप्ते मिळून दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही अशा महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत। तर आता ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही अशा महिला लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे त्यावरून सुद्धा त्यांचे स्टेटस चेक करू शकतात की त्या महिला अपात्र आहेत की पात्र आहेत। तसेच त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत किती पैसे मिळाले आहेत, तसेच कोणत्या खात्यामध्ये त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळाले आहेत हे सर्व काही स्टेटस महिला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरून चेक करू शकतात। तर वेबसाईट पोर्टलवरून लाडकी बहीण योजनेचे सर्व स्टेटस कसे चेक करायचे याबद्दलचा व्हिडिओ मी याआधी बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व लाभार्थी महिलांना प्रश्न पडलेला आहे की आता 8व्या हप्त्याचे म्हणजेच फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण कधी सुरू होणार आहे। 8व्या हप्त्याचे म्हणजेच फेब्रुवारीच्या हप्त्याचे वितरण हे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच होणार आहे अशी दाट शक्यता आहे। कारण डिसेंबरचा जो हप्ता होता तो 24 डिसेंबरपासून वितरित करण्यात आलेला होता। तसेच जानेवारीचा सुद्धा जो हप्ता होता तो 24 जानेवारीपासूनच वितरित केला होता। तर आता जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो सुद्धा 24 फेब्रुवारीपासूनच वितरित केला जाणार आहे अशी दाट शक्यता आहे। महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही की लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो 8वा हप्ता आहे तो या तारखेपासून सुरू होणार आहे। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो 8वा हप्ता आहे तो येत्या 24 फेब्रुवारीपासून वितरित केला जाऊ शकतो। हे मी अंदाजाने बोलत आहे कारण डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता वितरित केला होता तो महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 24 तारखेपासूनच वितरित केला होता। लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो 6वा हप्ता होता तो 24 डिसेंबरपासून वितरित केला होता आणि जो 7वा हप्ता होता तो 24 जानेवारीपासून वितरित केला होता। तर लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो 8वा हप्ता आहे तो सुद्धा 24 फेब्रुवारीपासूनच वितरित केला जाणार आहे। तर 24, 25, 26, 27 असे 4 दिवस टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो 7वा हप्ता आहे तो उर्वरित महिलांना कधी मिळणार आहे आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गतचा जो 8वा हप्ता आहे म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता आहे त्याचे वितरण कधी सुरू होणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। तर एवढंच होतं व्हिडिओमध्ये। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।